हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं देखील इथे अपडेट मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, शासकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांचे जे रिझल्ट आहे तो जाहीर करण्यात आलेला होता 1 जानेवारीला. आणि आता विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट देखील अनाऊन्स झालेली आहे. 19 तारखेपासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आहे ते सुरुवात होत आहे. तर त्याच रिगार्डिंग आजचा आपला व्हिडिओ आहे. चला तर मग डिटेलमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. तुम्ही यामध्ये बघू शकता, ही परिपत्रक 12 जानेवारी 2026ला पब्लिश करण्यात आलेलं आहे. यामध्ये गट ड वर्ग 4 सरळ सेवा भरती परीक्षा अंतिम निवड सूचना व सर्वसाधारण सूचना याबाबतीतला हा पत्रक आहे. यामध्ये तुम्हाला जी एक्झाम जी आहे ती 25, 26, 28 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर जी निवड यादी होती व प्रतीक्षा यादी ही 1 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या वेबसाईटवर ही ऑनलाईन अवेलेबल करण्यात आलेली होती. ठीक आहे. आणि आता तुमच्या समोर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक नवीन परिपत्रक हे सूचना आणि इतर परिपत्रक ते जाहीर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये पुढे तुम्ही बघू शकता, जसं तुम्हाला पदाचं नाव दिलेलं आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे आया, माळी, प्रयोगशाळा परिचर या जे पदे आहेत यांची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 19/1/2026ला घेण्यात येणार आहे. सुरुवातीचं जो पहिल्या नंबरचं क्रमांकाचं जे पद आहे त्यांचे जे सकाळच्या शिफ्टला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील आणि खालून आया, माळी आणि प्रयोगशाळा परिचर या 3 पदापर्यंत जे दुपारी 2 ते 5च्या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. आणि त्यासाठी स्थळ देखील इथे दिलेलं आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग. ठीक आहे. अशा प्रकारे इथे देण्यात आलेलं आहे. 3ऱ्या माळ्यावर तुमचे जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे घेण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता, त्यानंतरचे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे यामध्ये अंतिम निवड यादीतील अंतिम जी निवड यादी तुम्हाला देण्यात आली होती त्यामध्ये क्रमांक नंबर 1 ते 35 या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि 36 ते 70 या उमेदवारांना इथे बोलवण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 1 ते 35 या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. नंतर 36 ते 70 या उमेदवारांचं जे आहेत क्रमांकाचे कॅन्डिडेट आहेत त्यांचं इथे दुपारी 2 ते 5 या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तुम्ही असं बघू शकता स्क्रीनवर, यांचं स्थळ देखील तेच आहे, शासकीय विद्यालय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग. ठीक आहे. 3ऱ्या माळ्यावरच यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. मग 21 झाल्यानंतर 21 तारखेला काही उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर 22ला, नंतर 23ला आणि 24ला अशा प्रकारे विविध शिफ्टमध्ये आणि डेटमध्ये तुमचे जे आहे विविध पदांच्या वेगवेगळ्या दिवशी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची इथं वेळापत्रक हा जाहीर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ज्या उमेदवारांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत ते तयार ठेवायचे आहेत. आणि इथे बघा काही सूचना दिलेल्या आहेत. कागदपत्राच्या वेळेस उमेदवारांनी सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोबत आणणे बंधनकारक आहेत. जसे तुमचे जे मार्कशीट असतात, डिग्री सर्टिफिकेट असतात ते तुम्हाला अनिवार्य असतात. आणि जे एजचे पुरावे दाखवण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटात मोडता तर त्यासाठी व्हॅलिड नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची जी महत्त्वाची बंधनकारक डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंग करत असता आणि त्यामध्ये जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंट तुम्हाला सोबत नेणे अनिवार्य असते. ते डॉक्युमेंट तुम्ही अगदी सगळ्या गोष्टी नीट चेक करून तयारीत राहायचं आहे. त्यानंतर त्याशिवाय कागदपत्राची पडताळणी केली जाणार नाही. तसेच म्हणजे ती डॉक्युमेंट तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसेच उपलब्ध नसलेले मूळ प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र, पोचपावती व विनंतीपत्र स्वीकारले जाणार नाही, इथे मेन्शन केलेलं आहे. उमेदवारांनी सर्व लागणारे मूळ प्रमाणपत्राचे छायांकित प्रती क्रमवारीनुसार साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड
करून संच तयार करून पडताळणीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. त्यानंतरचा जो तिसरा मुद्दा आहे, जर उमेदवाराकडे मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अशा वेळेस जो उमेदवार आहे तो अपात्र करण्यात येईल व असे सर्व प्रमाणपत्र नसल्याने उमेदवार जो आहे तो त्यांच्यावर कुठलीही म्हणजे ज्या डिपार्टमेंटवर कुठलीही कारवाई करता येणार नाही, त्यांच्यावर दबाव तयार करता येणार नाही. त्याच्या विरुद्धही शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे असं म्हणून कायदेशीर त्याच्यावर कारवाई देखील करण्यात येईल. म्हणून स्वतःचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जे उमेदवार ज्या प्रवर्गातून अर्ज केले आहे त्या प्रवर्गाचे मूळ कागदपत्रे असणे तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही जर कुठल्या माजी सैनिक जिल्ह्यातील म्हणजे तुम्ही माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त अशा विविध ज्या वेगवेगळ्या आरक्षण क्षेत्रातून जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर त्याचे जे सर्टिफिकेट, जे पुरावे आहेत ते तुमचे अगदी ऑथेंटिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आतापासून व्यवस्थित तयारीला लागा आणि सगळे डॉक्युमेंटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही याची संपूर्ण खात्री करून घ्या. कास्ट सर्टिफिकेट सगळ्या गोष्टीत आणि नावात बदल असल्यास त्याबाबतची तुम्हाला राजपत्र द्यावं लागेल. इतर शैक्षणिक अर्हता आणि सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे जो व्हिडिओ आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. तर ही सर्व उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागा. यामध्ये खाली तुमचे नावं देखील देण्यात आलेले आहेत विविध पदांकरिता. ठीक आहे. बघा, कॅन्डिडेटचे नाव इथे देण्यात आलेले आहेत. सिलेक्टेड कॅन्डिडेटचे इथे नावं आहेत. त्या उमेदवारांना इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचे इथे सिलेक्शन झालेलं आहे, 1 जानेवारीलाच तुमचं रिझल्ट हा संपूर्णपणे प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून अभिनंदन. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जा, व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. त्याची झेरॉक्स, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. संपूर्ण डॉक्युमेंट काळजीपूर्वक एकदा चेक करा, सगळ्या गोष्टी बघा आणि घाई गडबड करू नका. सुरुवातीला सगळ्या तयारीत राहा. अशा प्रकारे व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत बघितला आहे तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. आणि हो, जर हा PDF तुम्हाला हवं असेल तर नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जे नवनवीन अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठीच तुम्हाला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. धन्यवाद.